मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक ही पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली। महाराष्ट्र सरकारच्या वतीने आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर 22 सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती। मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक ही आता दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबई विद्यापीठाची 22 तारखेला होणारी सिनेटची निवडणूक आता स्थगित करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदेश प्राप्त झाल्याने विद्यापीठाने ही निवडणूक आता स्थगित केलेली आहे। तर 22 सप्टेंबरला ही निवडणूक होणार होती। मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित झालेली आहे। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे। ती प्रतिक्रिया आपण पाहूयात। पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला। एकदा नव्हे तर दोनदा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 2 दिवसांवर असताना स्थगित करण्यात आली। महाराष्ट्राने कधीच असं पाहिलं नसतील अशा घाबरट सत्ताधाऱ्यांना इतकंच म्हणावंसं वाटतं की कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, सूर्योदय होणार म्हणजे होणार, असं ट्विट आता शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तर 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती, मात्र आता या निवडणुकीला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यांना कुठल्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत। त्याचं कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मार खात आहेत आणि सर्वेक्षण हा बीजेपीचा बेस असतो निवडणुकीचा। निवडणूक म्हणजे मी जेव्हापासून बीजेपीचं हे केलं आहे तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच, म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वेवरच बीजेपी काम करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।